माझं नाव गंगाधर लक्ष्मण गुट्टे. मी दीपनगरला राहतो. माझ्या आईचं नाव आहे मंडाबाई लक्ष्मण गुट्टे. मी चांडक हॉस्पिटल या ठिकाणी नोव्हेंबर 2024 या दिवसापासून डॉक्टर निलेश चांडक यांची माझ्या आईला कॅन्सर असल्यामुळं, रेक्टमचा कॅन्सर असल्यामुळं त्यांची ट्रीटमेंट घेत होतो. 28/2/2025 या रोजी मी आईला सर्जरीसाठी चांडक हॉस्पिटल जळगाव या ठिकाणी ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर चांडक हॉस्पिटलनं माझी कशी फसवणूक केली त्याचा मी या ठिकाणी पूर्ण खुलासा करणार आहे. या ठिकाणी माझी आई ॲडमिट झाली 28/2/2025ला, डिस्चार्ज झाला 13/3/2025ला. या ठिकाणी हे बिल हे 14 दिवसाचं आहे. त्याच्यानंतर हे माझ्याजवळ आणखीन एक ओरिजिनल ब्रेकअप बिल आहे, ज्याच्यामध्ये माझी आई ॲडमिट 28/2/2025ला झाली, 13/3/2025ला तिचा डिस्चार्ज झाला. या ठिकाणी टोटल 1,95,000 हा सर्जरीचा खर्च आहे. या ठिकाणी 2,15,000 रुपये सर्जरीचा खर्च आहे. म्हणजे हॉस्पिटल कशी फसवणूक करतात याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. त्याच्यानंतर माझी आई ICUमध्ये 10 दिवस आहे, इथं पण ICUमध्ये 10 दिवस आहे माझी आई. त्याच्यानंतर चांडक साहेबाचे व्हिजिट चार्जेस 8 दिवस, या बिलामध्ये 14 दिवस. त्याच्यानंतर रूम चार्जेस 7 दिवस. त्याच्यानंतर इथं रूम चार्जेस 4 दिवस. त्याच्यानंतर ऑक्सिजन चार्जेस आणि पंपिंग चार्जेस सारखे आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये सगळ्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की TPN चार्जेस. चांडक साहेबांनी TPN चार्जेस, जर TPNच्या बॅग माझ्या आईला 2च वेळा लावल्यात तर 3 वेळेचे चार्जेस या ठिकाणी घेतलेले. हे चार्जेस सामान्य माणसांच्या लक्षात येत नाहीत. त्याच्यानंतर ॲनेस्थेसिया चार्जेस या बिलामध्ये 20,000 आहेत. त्याच्यानंतर या दुसऱ्या बिलामध्ये 21,000 आहेत. तर या ठिकाणी जर माझी आई 14 दिवस या हॉस्पिटलला ॲडमिट होती तर 17 दिवसाचं बिल चांडक हॉस्पिटलनं माझ्याकडून घेतलेलं आहे. ते कसं घेतलेलं आहे तर या ठिकाणी माझी आई 10 दिवस ICUमध्ये, 7 दिवस रूममध्ये, 10 आणि 7 17 दिवस होतात. त्याच्यानंतर या ठिकाणी 10 दिवस ICUमध्ये, 4 दिवस ह्याच्यामध्ये रूममध्ये, मग इथं 14 दिवस होतात. पण दोन्हीची ग्रॉस अमाऊंट ही सारखी आहे, 4,15,050 आणि 4,15,050 हे दोन्ही अमाऊंट. तर दोन्ही अमाऊंट सारख्या कसं काय? चांडक साहेबांनी त्यांच्या बाईटमध्ये सांगितलं की आम्ही 10 दिवसाचं किंवा 14 दिवसात इतक्या दिवस ॲडमिट होतं तेवढ्याचंच बिल घेतलं. जर इथं 3 दिवसाचं ट्रीटमेंट कमी झाली आहे तर 3 दिवसाचं बिल चांडक साहेबांनी जास्तीचं घेतलं म्हणायचं की त्यांनी जे बिल ॲटिट्यूड ठेवलेलं आहे याच्यामध्ये काहीतरी फ्रॉड आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आणखीन त्यांनी कॅश रिसिप्ट बनवल्या. याच्यात भरपूर असे गोंधळ आहेत. हे कॅश रिसिप्ट बनवलेले चांडक साहेबांनी मंडाबाई लक्ष्मण गुट्टे यांच्याकडून 50,000ची कॅश रिसिप्ट बनवलेली, पण या ठिकाणी कुठेही त्यांच्या नातेवाईकाची किंवा स्वतः पेशंटची कुठेही साईन नाही आहे. त्याच्यानंतर आणखीन एक कॅश रिसिप्ट बनवली त्यांनी 4750, याचाही उल्लेख कुठेही याच्यावर साईन नाही किंवा याच्यावर कुठेही कुणाला रिफंड केल्याचा उल्लेख नाही. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे, चांडक साहेबांनी 3/3 या दिवशी 2 बिलं मला दिलेली आहेत, 2 बिलं दिलेली आहेत. तर या ठिकाणी जे 2 बिलं दिलेले आहेत याच्यापैकी माझी चांडक साहेबांना विचारणा आहे किंवा चांडक साहेबांना माझी विचारणा आहे की माझ्या आईला ही ट्रीटमेंट केली आहे का ही ट्रीटमेंट केलेली आहे. माझ्या आईला ट्रीटमेंट कोणती केलेली आहे? 3 तारखेला 2 बिल आहेत, तर चांडक साहेबांनी माझ्या आईला ट्रीटमेंट कोणती केली आहे? असे आणखीन बिल आहेत ज्याचा उल्लेख हिस्ट्रीमध्ये नाही आहे. जी टॅबलेट चांडक साहेबांनी, सागर व्यास, श्रद्धा चांडक यांनी मला लिहून दिली त्याच्याप्रमाणे मी परचेस केली, त्याचे मेडिकलचे बिलं, त्याचं प्रिस्क्रिप्शन हे सर्व माझ्याजवळ आहे. आणि हे सर्व असताना यांनी सांगितलं की बाबा हे आमच्या मेडिकलचे किंवा आम्ही लिहिलेले प्रिस्क्रिप्शन नाही आहेत. जर तुम्ही लिहिलेले हे प्रिस्क्रिप्शन नाही आहेत तर कुणं लिहिलेले आहेत? कारण त्याच्यावरची हँडरायटिंग आणि अदर बिलांची हँडरायटिंग ही सारखी आहे, सह्या सारख्या आहे, वेळ सारखी आहे. तर मग हे बिलं कुणाचे आहेत? तर माझी संबंधित डिपार्टमेंट, सिव्हिल सर्जन असतील, आरोग्यमंत्री असतील, अन्न औषध प्रशासन मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असेल, यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे आपण संबंधित हॉस्पिटलवर आणि संबंधित डॉक्टरावर कायमस्वरूपी हॉस्पिटल आणि डॉक्टरवर बंदी आणावी, जेणेकरून सामान्य माणसांचं याच्यात नुकसान होणार नाही. या ठिकाणी आरोग्य सेवेच्या नावाखाली खूप मोठा धंदा चालू आहे आणि संबंधित हॉस्पिटलचे असे भरपूर प्रकार या प्रकरणामुळे उघडकीस येऊ शकतात. तर माझी सर्वांना विनंती आहे की संबंधित प्रकरणास
संबंधित प्रकरणामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी, सिव्हिल सर्जन असतील, त्याच्यानंतर आरोग्यमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील, यांनी स्वतः लक्ष घालावं व मला न्याय द्यावा. जर आपण पुढील 1 महिन्यामध्ये मला न्याय नाही दिला तर मी माझ्या परिवारासहित, माझी आई आणि माझ्या परिवारातील सर्व सदस्य जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव या ठिकाणी आत्मदहन करणार आहेत.